तुम्ही कधी विचार केलाय का, जर महाराष्ट्रातून मातंग समाज वजा केला तर आजचा महाराष्ट्र कसा दिसला असता? कदाचित आजची मुंबई आपल्याकडे नसती, आपली अस्मिता सुद्धा हरवली असती. जर लहुजी वस्ताद नसते तर वासुदेव बळवंत फडके किंवा लोकमान्य टिळकांना शस्त्रविद्येचं बाळकडू मिळालं नसतं. इतकंच काय, ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुलेंवर जेव्हा हल्ले झाले तेव्हा लहुजींच्या पठ्ठ्यांनीच त्यांना ढाल बनवून वाचवलं. त्यांच्याशिवाय स्त्री शिक्षणाचा पाया रचलाच गेला नसता. ज्या काळात स्त्रियांना अक्षर ओळखण्याची बंदी होती त्या काळात 14 वर्षांच्या मुक्ता साळवेनं धर्माला जाब विचारला होता. ज्या धर्मात आम्हाला माणूस म्हणून मानलं जात नाही तो धर्म आमचा कसा, हा पहिला विद्रोही हुंकार या समाजातून आला. अण्णाभाऊ साठे नसते तर संयुक्त महाराष्ट्राचा लढा अपूर्णच राहिला असता. त्यांच्या डफाने आणि माझी मैना या छक्कडने कामगारांना रस्त्यावर उतरवलं होतं. ज्यांच्या साहित्याचं कौतुक रशियात झालं आणि ज्यांच्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. तो जागतिक साहित्यिक याच मातीतला. म्हणून लक्षात ठेवा, मांग समाज म्हणजे फक्त एक जात नाही तर तो महाराष्ट्राचा जिवंत इतिहास आहे आणि स्वाभिमान आहे. जर ही 3 रत्न नसती तर महाराष्ट्र आज इतका पुरोगामी आणि रांगडा दिसला नसता. धन्यवाद.